मी तुझ्या कुंडल्याची बायको का काय माहिती. सगळ्यांनी एखादं मला चिपकून चिपकून बसायचं नाही बा. तूच कर ना ब्लॉगिंग. मी नाही करत, हे करणार आहे आता ब्लॉगिंग. करणार आहे का? हां कर. तर गाईज आम्ही इथं आलेलो आहे दुकानामध्ये आणि काय सांगितलं, राईस प्लेट सांगितलेली आहे 70 राईस प्लेट नाही सांगितली काय? काय सांगितलं, काय रे सिंगल वडापाव सांगितलेला आहे गाईज. आणि तो आहे सो वेलकम टू अवर चॅनल. आणि आज जे झालं ना ते रोज होणार आणि रोज जे झालं ते दररोजच होणार. तर याने ठरवलं की यांना बर्गर खायला जात आहे. तसं म्हटलं तर मी काय खाऊ आता, हे चिकन ऑब्विसली चिकन बर्गर खाणार आहे. एवढी मोठी लाईन पाहून तर मला हार्ट अटॅक आला. पण यांना हार्ट अटॅक काय, यांना तर खायचं पडलं की कधी भेटते आणि कधी खाऊ. यांना खाऊच दिलं नाही. म्हटलं त्याला तिकडे जाऊन काहीतरी खाता येते आणि आता खाऊ यार जाऊन तिकडं. आता मी तुझ्या कुंडल्याची बायको का काय माहिती. सगळ्यांनी एखादं मला चिपकून चिपकून बसायचं नाही बा. तूच कर ना ब्लॉगिंग. मी नाही करत, हे करणार आहे आता ब्लॉगिंग. करणार आहे का? हां कर. तर गाईज आम्ही इथं आलेलो आहे दुकानामध्ये आणि काय सांगितलं, राईस प्लेट सांगितलेली आहे 70. राईस प्लेट नाही सांगितली काय? काय सांगितलं, काय रे टेस्ट करणार आहे. जस्ट पोटातल्या कावळ्यांना शांत केलं काय. ज्यांना हे यांचं कसं आहे माहिती का, जे पाहिलं ना ते खायची इच्छा होती यांची. बाहेरचं मला अजिबात का वाटत नाही, पण यांच्यामुळे मला पण खायचं काम पडत नाही. आणि असं पण माझ्या पोटात पण जास्त उत्सुकता होती नाही की खायची. आणि बाहेरचं म्हटलं तर टेस्टी राहते ना. सो फायनल गाईज आम्ही आमच्या जिथं आम्हाला पोहोचत होतं का तिथं पोहोचलोय. जास्त एक्साइटेड. सगळे तिकडं तिकीट काढायला लागले आणि मी इकडे भामटावानी फिरत आहो. म्हणजे माझ्यावर मला नाही वाटत की कोणी स्मार्ट असू शकते. आमची एंट्री झालेली आहे आणि मी पाहू शकतो की किती म्हणजे मी नर्वसनेस, मी काऊन म्हणतो मला समजत नाही. नर्वसनेस करतो मी, जबकी मी भिलेले अजिबात नाही राहत. काहीच जू काहीतरी आहे भारी आहो ना सेलिब्रिटी टाईप की नाही, अजिबात नाही फोटो काढणार. आम्हाला चांगलं लोकेशन पाहिजे, एकदम चांगलं लोकेशन. हे वानेर गोर दिसायला म्हणते गाईज. वानेरात काय डिफरन्स आहे बरं गाईज? कुछ भी मतलब ते वानेर थोडंसं डिफरन्स आहे, मला पण मान्य आहे. पण एवढं बी वेगळं नाही की हे डायरेक्ट त्यांच्या कलरवर चालले. चेता त्यासाठी एक हे आहे, चॅलेंज आहे. त्या वानेरासोबत ते अक्षय कुमारवाला सीन करतं का? नाही करत. बस आता पाहायला आलो साप तर माझी एक्स पण आहे तशी. तिच्यापेक्षा भारी कोणता साप नसतं. हमी आला पण बराबर घे काढ. एवढंच साप आहे अजून नाही का? ते नॉर्मल साप आहे. मी माझ्या गावाकडे पण पाहू शकतो. पण मला जर पाहायला आलो ना, मला ते पाहिजे. आणि त्याच मग ते जर पाहिलं ना, मग मला वाटेल की नाही का 60 रुपयाचा काहीतरी फायदा झाला म्हणून. हे कासव पाण्यासाठी आलो. लागेल तेवढे कासव आहेत आमच्या गावाकडे. स्किप करा भाई. साप बघा ना कसले डेंजर वरी चढायचा प्रयत्न करतात. खाली पण खाली आहे बा. ते खालचा कसं सरपडत तिथे. मला पण भीती नाही वाटत म्हणा तसं मोस्टली. मला वाटलं मी एकटं झालो का पाली. तिथं भरपूर लोक पाले. एका जागेवर चाललो तिथं काहीतरी पाहण्यासाठी. आता मला माहित नाही की हे गौऱ्या कोण होडत चालला. जसं काय त्याची बायको येते की नाही का, तू चाल मी होडत नेतो तुले. जसं काय ते सोडून चाललं त्याला. काय पायथन दिसलं मला. पायथन आहे पण त्याचा मुंडकं कुठे आहे काय माहिती. त्याचा मुंडकं दिसलं तर भारी वाटलं असतं अजून. अरे मुंडकं दाखव ना म्हणा. त्याला मुंडकं दाखव ना म्हणा. त्याला ऑटोग्राफ मागायचं का तुला? ऑटोग्राफ दे म्हणा प्लीज. मुंडकं दाखव म्हणा. ते दाखवतच नाही. काही पाहता का अजगर पाहते का? अजगर झोपला का काय माहित तो. ए हॅलो गाईज पप्पी दिली ना त्यानं मला, तर मग झालं. हे जरा जास्त डेंजर आहे नाही का, खूप जास्त डेंजर आहे गाईज. त्यांनी कोणता नशा केला काय माहिती राव. ते उठतच नाही, दिसत नाही. आपल्या आयफोन मध्ये पण नाही दिसत आहे. मर आता खड्डा जाऊन समजतो. अरे हॅलो. अरे येते की नाही. शॉर्ट नाही आहे गाईज. ते बघू शकता तुम्ही साईडला आहे. आता ते स्किप करा कारण ते दिसतच नाही. तर वेगवेगळ्या व्हेरायटीचे कासव पण आहे. पण कासवाला काय करायचं, काटाला तर आपली एक्स पण जास्त काटते कासवपेक्षा. पण फोटो वगैरे काही नाही. कासव व्हेरायटीचे आहे. गौरवनं म्हटलं तू मोबाईल घे आपला जुना आणि फोटो काढत बस. जुन्या मोबाईलची क्वालिटी असं अरे चांगली क्वालिटी जुन्या मोबाईलची पण. तर मित्रांनो हे साधारण कासव काहीतरी मुख्यतः शाकाहारी, परंतु कधी कधी मरते का काय मुक्त प्राणी किंवा त्यांच्या विष्ठेवर गुजरनार करतात. आय डोंट नो. आता काही असू दे. मी चांगलं दिसतो. आयफोनच्या आतमध्ये आमचे घोरपड आणि घोरपड पाहिलं आपण इतक्या दूर 60 रुपये देऊन.
घोरपड पाहिलेलो आपण. काय ग्रीन एविना काहीतरी इग्वाना, ग्रीन इग्वाना आणि गिरगिट. जाऊ द्या गिरगिट. यात काही लोक तर गिरगिटला बी फेल पाडते. ते काय आहे मग गिरगिट? जे धुळनागी नाही म्हणते, जे की विषारी अजिबात नाही आहे, तर मग तू त्या काही फायदा नाही. तू मरून जा, आत्महत्या कर स्वतः, विष घे तुझ्याच वाला. तू स्वतःला ग्रीन सर. आता लाईट काय लागाव बरं, लाईट काय लागाव, लाईट लागला यार. आयफोन दिसत आहे, लाईट लागली केव्हा काय होईल काही सांगता येत नाही माझ्यासोबत. तिथं लागायला पाहिजे तिथं लागत नाही, आणि जिथं नाही लागायला पाहिजे तिथं लागत आहे लाईट. तर मागचा जे एरिया दिसते ना ते पूर्ण खाली खाली आहे. मला वाटतं त्यातलं काहीतरी जे काय होतं ते मरून गेलं. ते मगर पा ते मगर मेल्या मुडद्याने पडली, मरली का काय की. चाला बी नाही लागली, डुला बी नाही लागली, निवांत झोपली ते. निवांत झोपली ते. कलर दिसत असेल काय फायदा. जी व्हिडिओ काढला ना त्याच्यात पूर्ण त्या माणसाची बॉडी गोरी आणि माझं थोबाड काळं. काय अगेन एक पैसा नाही. काय म्हणते अजगर. अजगर जीप कशी काढत आहे ते एकदम डेंजर टाईप. पण मला भीती नाही वाटत, मला एक्साइटमेंट नाही. मरला वाटतं माझला माणूस. जिरली ना बे. गाई दोघांची पण जिरलेली आहे. लोकांनी एवढी घाई झाली ना की जसं की हॉस्टेलला जाऊन हॅपी बर्थडे झाला काही तिथं. फायनली तर हॅपी बर्थडे झाला. बाळा स्ट्रॉंग आहे ती, स्ट्रॉंग आहे मला मान्य आहे, पण त्यांनी मला भावच दिला नाही. पुण्यातली जेवढी गंदगीचं पाणी आलं ना ते फिल्टर करत आहे त्या चालण्यातनी, त्या चालण्यातनी. आणि ते नाही का सगळीकडे पाजत आहे गाईच. मशीन आहे ना, ते मशीन कचरा काढून फेकत आहे गड्या पाण्यातला. काय माहिती काय ते त्या साईडला बघा तुम्ही किती डस्ट जमा केलेलं आहे त्यानं. ते कचरा बिचरा पाडलेला आहे ते एकदम. आणि हे पाणी इथलं पूर्ण क्लीन करत आहे ती मशीन. सॉरी मी जाऊन पाहिलंच नाही काय आहे ते, पण सर्व लोक वरी उभं राहून पाहत आहे. तर मी एकदम एक्साइटेड झालो नाही का की काय आहे आणि काय नाही. ते असोल हे लोक काय म्हणते मला की जाय आणि हे इथून हे नाही का हे क्रॉस करून त्या आसोलाची पप्पी घ्यायला होती का मला. त्याने जर मी पप्पी घेतली ना मग मी पप्पी घ्यायचा लायकीचं पण नाही राहत. ट्रस्ट मी. भालू बा भालू कसं दिसला. हसना हेच ते हसत नाही. ते की तुम्हाला दिसत असेल हिरण नसल दिसत तर काय करू आता मी. सांग बरं त्याला इकडे काऊन ठेवलं. काय म्हटलं इकडे काऊन ठेवलं. एकट्याला काऊन ठेवलं काय माहिती. काऊन ठेवलं एकट्याला तुला काढते. एकट्याला ठेवलं नाही म्हणून झुंडमध्ये राहते नाही का. अच्छा सवय असते म्हणते की झुंडमध्ये राहायचं आणि एकटं राहू शकत नाही. तसं तर मला बी सवय आहे एकटं अजिबात नाही राहायचं, मित्रासोबत राहायचं. किस्मत अशी असले ना तर कायच करायला पाहिजे. ते पांढरा वाघ आहे तिथं झोपू नये आणि त्याला उठायला काय होते बरं. एखादा जर शॉट दिला मला म्हणजे एखादी क्लिप जरी दिली ना व्लॉगसाठी तर बेस्ट होईल ना. मस्ती पाहिली का ती अजिबात येणार इकडे नाही. लई ॲटिट्यूड आहे ना काही लोकांनी नाही का एवढा ॲटिट्यूड असते ना, एवढा ॲटिट्यूड त्या वाघाला सोबत नाही. करून 60 रुपये देऊन खर्च करून आलो त्याला पासाठी आणि ते भामटा तिथं निवांत झोपत आहे. गाय तिथं हिरण वगैरे सर्व काही आहे तुम्ही पाहू शकता. आणि प्रश्न पडला की एवढे हिरण जे पाहतो ना मी म्हणजे आपल्या वावरात जर गेलो ना एवढे सगळं मध्ये बिना पैशाचं फुकट पाहायला भेटतं फुकट. आणि मी वावरात आला की हाकलून देतो आणि इथं पाहिले आलो. हरणं काढा होते ना. हरणं काढले बे यांची लई घाई राहते राव. काहीच ते हरण पाहत आहे हरण नव्हे ना बे ते रोहित का काय होय काय माहित. रोहित आडो आहे गाय. आता हे कोणते प्राणी आहेत काय माहित. कोणते प्राणी आहे बे ते काय करताय बे तसं. ते नशे कोणते नशे करायला लागले. ते कावळा बसला त्याच्या अंगावर. वेळेवर क्लीन पण करत राहतेच वाटते. निंदाले तण काढत आहे यातला. हे काय त्याच्या पुणे नगरपालिका चिकारा म्हणतात त्याला. आयरून आणि त्याला काय म्हणते आपल्या भाषेत नाही. माणसं बिनसं एकदम नाही का लई जास्त पब्लिक आहे आयजीचा. भरपूर प्रमाणात आहे पाहण्यासाठी आले. आणि प्रत्येकाचे जर 60 रुपये म्हटलं तर मला वाटतं मी बी इथे जॉब करावं का काय की. प्रत्येकाचे जर 60 रुपये म्हटलं तर 10 माणसाचे 60 रुपये म्हटलं तरी 600 व्हायला लागले. आता काऊन कुठे घेऊन फिरत आहे बे मला बे. हिरो पळ गेलं गाईच गेलं ते गेलं. ये इकडं आलं गाईच. लय चांगला आहे गाईच. लय चांगला एवढा चांगला माणूस सेलिब्रिटी फोटो घ्यायला लावला. अरे प्रीतम प्यारे पल्लू के नीचे गोली मारे. काऊन पळत आहे गाईच का माहित. पळा आग लागली. कुत्र्यातली आणि माया मित्रातली काहीच फरक नाही गाईच. सेम बट डिफरंट. म्हणते की एवढं बोलून तर इज्जत घातली. इज्जत घालायला इज्जत होती तुझ्यावाली. इज्जत होती मायावालीच नाही तुझ्यावाली. आता आम्ही जाणार आहोत सिंह पाहण्यासाठी. सिंह दोघाला सोडलं आणि ते कुठे गेले काय माहिती कुठे हरवले. जसं की आता सोन्याचं चांदी आणि चांदीचं सोनं करते.
हे लोक पण ना कंटेंट मी आहे आणि चाललेत ते. मला प्रश्न पडला असेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळे अड्डागले काऊन, ओरडा लागले काऊन. ते पाहू शकता तुम्ही सिंह. ओ हॅलो, ओ हॅलो गाईज. ते जरा जास्त सिरियस झाला. मला ते हे बी हाय हॅलो बी नाही केलं त्यानं, मला लय बेकार वाटलं माहिती का. ते लपला खायच्या तरी आडोशी आले आणि आता आपल्याला जायचं आहे आमच्या मित्राकडे. चालणार रे हिरो, तुला का आता निमंत्रण कार्ड देऊ. बाय 1000 दुश्मन असले तरी चालते, पण तुमच्यासारखे दोस्त नसले पाहिजे. सोडून जाता ना तुम्ही टायमावर, जगता कायले आंधळीत पाणी घेऊन मरून जा. जास्त उत्साहित गाईड कसं ढक्कर देत आहे पाहा. आकाश त्याला पप्पी द्यायला जाय रे, पैरे पप्पी द्यायला जाय. म्हणजे तुला पप्पी दिली ना डबल पप्पी द्यायच्या लागेल कोणाला. त्याचं म्हणणं आहे की पप्पी द्यायला येतो, कोणाला पप्पी द्यायला येते का माहिती. ओ भाई लय भारी वाटत आहे माहिती का. एकदम जेवढे येते ना सगळे एकदम सगळे माणसं एकदम सगळे माणसं एका जागा भारी शूट दिला त्यांनी. ट्रस्ट मी लय भारी बेकार लय बेकार. इकडे मुंडका केलं सर इकडे मुंडका करा ना. हॅलो सर इकडे मुंडका करा सर इकडे मुंडका करा सर. आपले दर्शन द्या. चला त्या भोसडी के डबल दिसू नको. मुंडके इकडे नाही करताय काही. आता काय म्हणू, मुंडके इकडे नाही करताय ते. इकडे पहा ना. मला वाटतं माझ्या पण आवाज नाही पाहणार ते माझ्याकडे. आयुष्यात मी लोक घमंडी असतात पण असे नाही माहिती आहे का. किती सेल्फिश आहे. 60 रुपये देऊन द्यायला पाहासाठी आलो आणि ते तिकडे थोबाड करून तिकडे कुठं भीतीले पाहते. एवढं मोठे माणसं पाहिजे म्हणा एखाद्याला खाले. मला सोडू नको म्हणजे मला खाऊ नको. काय गोटावर काय गोटा असा मारला ते तो असा थोबाडीत गोटा मारते. डबल तू गोटा मारच्या लागी जरत नाही गौऱ्या. थोबाड इकडे करून येत जाऊ नको पचपच करत. गोटा मारू कोण हामका मारू का ढमका मारू का. मला वाटते बोलता नाही तर बोलावं नाही म्हणतात, पचपच करावं नाही. तिकडे जाऊन थोबाड लपवू नाही. मग मुंडावर बोलतो म्हणजे त्याला सहन होत नाही. मग पहिलेच मला बोलायचं नाही. नॉन टॉप गाईज भाईचारा नॉन स्टॉप. करंट लागत रे म्हणजे मरून जाईल मी. तर गाईज आता गौरवची लागेल तेवढी बेइज्जती केली, पण तरी गौरवमध्ये लाज शरम काहीच नाही. तोंड उचलून डबल माझ्यापाशी आलंच. मी असतो ना मी पण गेलो असतो. नंबर शॉट घेतो ना असा एक नंबर शॉट घेतो ना असं होऊन जाते माझ्यासोबत. मी त्या हत्तीला मी त्या हत्तीला शिट यार त्या हत्तीला मी त्या हत्तीला मी शूट करायचा प्रयत्न करत होतो, पण इकडे स्वतःचा थोबाड शूट झालं. डोंट वरी. ती हत्ती पाहून घेत नाही. हत्ती हॅलो एवढं तुम्ही पिक्चर आधी पाहिलं जरा जवळून पाहिलं असं जरा चांगला वाटलं असतं. आधी मूवीमध्ये याच्यापेक्षा जास्त भारी हत्ती होते. सिंहानं पैसा वसूल केला खरंच. एवढा भारी त्यानं हे दिली ना मला, एक क्लिप दिली ना, एवढ्या भारी क्लिप दिली ना. जर त्याला एडिट करून जर टाकतो म्हटलं ना 1-2 मिलियन तर कुठंच नाही गेले. खरंच 1-2 मिलियन कुठंच नाही गेले गाईज. मग जरा जास्त नाही बोलला असं वाटत का तुला जास्त बोलला म्हणून. जास्त आणि मी ते सवय पडली ती आता काही वाटत नाही माहिती आहे का. हा फोटो काढला तर याचा फोटो काढायची बारी होती आणि काय झालं माहिती आहे का. हे बघा थोबाडते तट्टेसारखं आहे. चाल तट्टी केली त्यानं. आता नाही काढू फोटो. ती इज्जत होती म्हणून तुले मला तर वाटत नाही. गाईज गाणं आहे का थांबा थोडस. धागे तोड़ लाओ चांदनी से नूर के, घूंघट ही बना लो रोशनी से नूर के, शर्मा गई तो बदल गई. म्हणलं उसात हे उत्सव येते का. मूर्ख नालायक माणूस तू पृथ्वीवर वजा आहे. तर गाणं ऐकून तुम्हाला जर काही वाटलं असेल ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कसं वाटलं ते नक्की सांगा. नाही तर मग म्हणेल नाही का की कोण बेअक्कल माणूस वरडत आहे निसता. आम्ही ते एवढं अबे त्याच्यात मुडकं घालतात. आता ती बी मुडकं घालायची चीज होय. अबे काय जिथं नाही तिथं तोंड घालायची सवय पडली ना आता. मोठेपणा वाटतं नाही का मित्राची इन्सल्ट केल्यावर. लय मोठेपणा असं वाटतं की जसं मी कोणचे लय मोठा तीर मारला का. पण त्याला किती वाईट वाटते मी कधी विचार करतच नाही ना. विचार केला असता तर मग मी अजून वाईट बोललो असतो. भरपूर सारे लोक आले, मी एकटं पण नाही आलो आणि माझे मित्र पण आहेत माझ्यासोबत. आणि पण त्यांना नाही का एवढी कशाची काय राहते मला ते समजत नाही. कुठं म्हटलं तरी पुढं करायचं. तिथं आयुष्यात मी पुढं करत नाही. सक्सेस लवकर व्हायचं तर सक्सेस लवकर होत नाही. तसं तर मी बी होत ना. मी पण स्ट्रगल करत आहोत. पण मला कॉन्फिडन्स एवढा कॉन्फिडन्स आहे ना की मी काही बी करू शकतो. आणि काही बी करायच्या नादात मी असं काय करतो मग नंतर पाहायला जात नाही की आता मी काय करतो.
जण माझ्याकडे पाहून म्हणताय की हे क्या म्हणजे ते काय करताय नेमकं असं, पण मला माहिती की मी काय करतो म्हणून. त्यातलं स्ट्रगल ठीक आहे, पण हे एवढे याच्यातून उडी मारून पलीकडे जाणं म्हणजे हे एक उडी नाही, काम आहे. इथं रिकामी जागा पण आहे, रिकामी जागा भरा बी चालू आहे. इच्छा रिकामी जागा भरा. आता मी भरणार आहे याच्यानंतर रिकामी जागा. ताईची झाली आता, ताईची झालं, ताई साईडला मला तर जाऊ द्या. रिकामी जागा भरा. थोबाडाचं धरलं की आयुष्यभर आणि थोबाडाचं धरलं की आयुष्यभर हो का. एवढं स्ट्रगल करावंच लागते कशासाठी. झाडातून ये, झुडपातून ये, इथून ये, तिथून ये. आणि हे भामटा बाग आता उठलं की नाही का नाही. ते आळशी आहे गाईच, पूर्ण आळशी आहे, पूर्ण आळशी. एवढा आळशी जानवर मी जगात नाही, म्हणजे जग कुठं फिरलो मी असं, पण एवढा आळशी जनावर मी आयुष्यात नाही पाहिला. कारण की आपलं आयुष्य लई लहान आहे. म्हणजे सध्या तर मी जगलोच किती की मे बी 20 वर्ष, आणि मे बी 20 वर्ष, फक्त 20 वर्ष जगलो. काय टायगर, रिअलवाला टायगर तिथं झोपून आहे निवांत. एवढे कसे बेसरम टायगर आहेत काय माहिती. अजिबात वसूल नाही झाला. 60 रुपये देऊन आलो यांना पाहासाठी, आणि हे निवांत लगे आराम करत आहे. आणि लाज गी शरम वाटायला पाहिजे थोडीशी. हाय लेवलचं एवढं बी माणसानं करावं नाही. बेस्ट लेखाचे. चला आता आपण जाऊ. मला पण लई भूक लागली, बाहेरचं काही जाऊन खावं लागेल. तसं बाहेरचं पचत नाही, पण आता काही पर्याय पण नाही. मित्रांनो इथं माणसं झोपत आहे, तर वाघ काऊन नाही झोपणार. सीधी बात आहे यार. तसं त्यांना पाहून हे माणसं त्यांना पाहासाठी आले, पण तरी झोपले. आणि मग तिथं इथं असून काऊन नाही झोपणार. काय दाखवणार त्यांची फेसची ओपनिंग का करणार आहे ते. काढू बिट्ट्या, व्हिडिओ काढ. मी काय कराल गाईस ते बिट्ट्या, आणि व्हिडिओ काढणारा मी बिट्ट्या एकदम मॅच झालं बरोबर. नाव मित्रो के खिलाडी मध्ये जायचं परवडते मला, कारण की इकडे पाहत या चित्रातून कोण निघत असते. मी निघतो ना, कोण निघणारे म्हणजे काय. पप्पी देत आता मला. जाऊ द्या, तुमचं काही दर्शन होत नाही, माझं दर्शन झालं ते महत्वाचं आहे. आणि तुमचं दर्शन आता तो उठला पण ते सूर्याची किरण नाही का डायरेक्ट रिफ्लेक्शन मोबाईलवर पडत आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त दाखवू शकत नाही. तर मी एकदा ट्राय करू शकतो. फक्त ती मांजर किती झोपलेली आहे, दिसतच नाही व्यवस्थित. तिथं काहीतरी खात आहे ते, कंटाळलो काहीच ते दिसत नाही आहे. आणि मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहो, पण ते दिसतच नाही आहे. डबल वाक्य झालं का, सॉरी. दिसत आहे वाघ आहे आणि दिसत आहे. फायनली तुम्हाला ते दाखवायचं, तुम्हाला ते दिसत आहे. पुढे दिसते वाघ. अरे दिस ना बाळा, वाघ म्हणतो जाते. चला जा, डबल येऊन जे दिसलं ना ते चांगलं आहे, जे नाही दिसलं ते पण चांगलं आहे. आता काय कुठं त्यांच्यापाशी जाऊन आता एकदम जवळ जाऊन म्हणू का की मला सेल्फी दे म्हणून, आणि सेल्फी द्यायला गेल्यानंतर मग मला डबल सेल्फी घ्यायच्या लायकीचं राहणार नाही. सो वेलकम टू अवर चॅनल गाईज. आणि आजच्या दिवसासाठी फक्त एवढंच. आता भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. जेवढ्यासाठी बाय बाय, सी यू, टाटा.